अरे आपण याला कुठनं पकडलास? अरे याला कुठे धरला रे? आता मी आलोय ते चालू होते. कुठे धरलास? जिमला. चल मग मिल घेऊन वर्कआउट चालू करू. बॅक मारायचे. नीट नेशील ना? रिस्क घेतो. बॅग बघ केवढी मोठी आहे. चला अंकुश सर, हम दोनों की जान आपके हाथों में, आराम से चलाइए. पुढे पोलीस. अरे पोलीस काय नाही, तुला फेकू का नाही? पोलीस अंधश्रद्धा आहे ती, काय नाही. चल काय तुला फेकू का नाही? पारस भाईला कॉल लावतो. पारस भाई गेला 11ला येईल बोलला, त्याला व्हिडिओ द्यायचे आहे ना. पारस भाईला कॉल लावो. कुठे हॉस्पिटल? म्हणजे तांबोली कुठे आहे? त्याची आजारी आहे. हा हॉस्पिटलला ऍडमिट केलंय. हो जाऊयात. जायचंय. काय चाललंय? यात्रा बित्रा लागल्या इथे. आमच्या जिमच्या बाहेरून यात्रा चालू होणार आहे आजपासून. गर्दी बघ. एका हातात एवढ्या बॅगा. एवढा मोठा हात आहे. चप्पल पाहिजे काय? चप्पल कसली? चप्पल पाहिजे काय? शूज. किती किलोच्या बॅग आहेत? ठेवतो सामान आणि जरा बाहेरून जाऊन येतो जरा हॉस्पिटल मधून. अरे हे बघ आहे गाडी बघ कशी हवेत लावलेली आहे. हवेत लावली बघ. जादू. डॅमेज दिला त्यांनी दुसऱ्या गाडीला हवेत लावून. कोण होता? अशी लोक असतात ना, म्हणून गाड्या वाट लागतात. ड्रायव्हर आमचे हेवी ड्रायव्हर आहे. बघ इथे काय हसतोस? वा क्या स्माइल आहे. जसं माहिती असेल तुला. याच्यावर येतो. तुमचे आलेत पार्टनर जिम मध्ये दोघं. दिसला ब्लॉग घे टाकायला. काय बोलतो? ब्लॉग टाकणार आहेस आज असता? मला पण फोन दे. फोन घे. अरे फोन दे. आपण पण ब्लॉग करतो. मिडलला येतोस. मिडलचं काय नाही, जरा साईडलाच पाहिजे. चला तर मग वर्कआउट ब्लॉग डबा वगैरे चालू करायचा आहे खायला. आपले बिल्डर्स 1 2 3 4. आज बॅग आहे डेडली पासून चालू करायचंय. चला डाएट बघायचं कसलं आहे. मक्की आंड आणि अंकुश इथे पण आहेत. माझा मिल बघू काय. चपाती बघ, चपाती खातो तुझ्यासारखे पाव नाही खात. किती पाव खाशील टायमाला सांग तू? माझी कॅपॅसिटी जाम आहे. जाम 25-30. आपण लादी वर्ग. तू मुझसे पैक करते की नाही करते? नाही तू मुझे बता ही दो. तू मुझसे पैक करते हो की नाही? राहू दे मी ते तसलं टाकणारच नाही. काय कॉमेडी नको, आपलं सिरियस व्हिडिओ असतो. कॉमेडी काय टाकायचं रे? आपलं नॉलेज रिलेटेड टाकायचं. नाही तर काय. नाही मला गोष्टी यायचंच आहे. तू सिरियस बोलत नाही. काय हो? मला माहिती काय नव्हतं. तू serious? हा बोल गाईज मी आयसीयू वर आहे, सगळे हसायला लागतात. काय म्हणला? प्री वर्कआउट. केला का? पगड तुझा गेलाय. अरे घे तुला देतोय. चला तर पहिला सेट घेऊया. रॅक पुल. आपल्या अंकुश ठाकूर. आपण युट्यूबरच आहे आपला.
चल घेऊ चल. पहिला किती येतो? पहिले रो मारू, थोडे एक सेट रोचा मारू 20 ची प्लेट टाकून. मारलाच होता असं तुझी मारलास तू? अरे नाही, एकच फक्त रोचा मारेन म्हणजे बॅग जरा हे होईल, एंगेज होईल. एंगेज झाल्यानंतर मग आपण घेऊ एकदम हेवी हेवी. पहिले एक रो मारून घेऊ चल. तुला घेतो पहिले जरा येतो मानेपर्यंत. हा आता येतो सगळा. चल वेट ऍड करत घेऊ. हे मारू आता डेडलिफ्ट. बस कर. काय कॉपरेटिव्ह राहिलं ते मला पण माहिती, माझी पण घ्यायची बघतो. मारता तुला पण आहे लास्ट टाइम माझा तो. मी जातो घरी. हमसे ना हो पाएगा. चल चल मारायला चल. बेल्ट बिल्ट काय नाही लावायचा. बेल्ट बिल्ट सगळी काय अंधश्रद्धा आहे. व्हिडिओ पण बघ नंतर. आपला पाय आहे ना तुला असा क्लोज पाहिजे ना, तर जाम मागे होता तर उचलची ना त्याचं अशी पॅन्टरी वाटत होती. क्लोज पाहिजे हा ठीक आहे. व्हिडिओमध्ये चल घेतो आता. हा किती झालाय? 40 50 60 160 रॅक पुलला मारू. बेल्ट बिल्ट नाही रे घेत, एवढं काही वाटत नाही मला बेल्ट घेण्यासारखं. रेप जास्त नाही घेत. मागच्या वीकला 180 मारलं. अरे वीक भरेपर्यंत वाटल्या भरलेलीच होती बॅग. आता पण हार्ड झालंय. पारसबाईकडे थेरपी घ्यायला लागणार आहे 1-2 वीक मध्ये. आता घेतलंय आपण रॅक पुलचा एक मारले आपण 2 सेट. आता डायरेक्ट जाऊया त्या सुपर लॅट्सच्या मशीनवर. लोअर बॅकला रॅक पुल, लॅटला एक सुपर लॅट मशीन थिकनेसला लॅट पुल डाऊन एक आणि रो हे 4 मारू. पण रॅक पुलचा एक हा व्हेरिएशन काउंट नाही करताय कारण आपण 2च मारलेले. बघूया पुढे व्हिडिओ मध्ये. ही आहे सुपर लॅट्सची मशीन. यावर आपण पहिला वर्किंग सेट इथे कंटिन्यू करूया. रमाकांत फिटनेस मध्ये आहे आपली मशीन. काय बोलतोस? सिनेमॅटिक मस्त रे. सिनेमॅटिक मध्ये काढलास? सिनेमॅटिकचा व्हिडिओ मध्ये का नाही काढत माहितीये? थोडं ब्लश होतं रे. अरे काल पण एक बोलतोय मला जाऊ दे क्लोज ग्रिप कशाला आहे, ते बोला मारूच नको बॅकला थोडीशी ते बायसेप होईल तुझा. ठीक आहे असं पुलअप वगैरेला ठीक आहे रे, रोला बायसेपच होऊन जातोय. मी कधी कधी बायसेपला ना फक्त पंप साठी पण मारतो ते. चिनअप मारतात. हा, chin-up. चिनअप मारतात भाई. चिनअप मारतो ना रे ऍथलीट लोक, तर चिनअप मारूनच बिल्ड करतात स्ट्रेंथ. हा माहिती किती ऍड करशील? 10 ऍड कर. हमसे ना हो पाएगा. आता नाही, मी काय करीन आता हा आपला आहे ना आता 10 रेपला मारेन. 5 एक रेप 2 हातांनी घेईन. शेवटचे 5 असतील ना ते सिंगल आर्म घेईन. सिंगल घे. चल चल इजी. चल 2 दिसतो. पूर्ण भरलाय आता बॅग. हा प्रोनेटेड एक ग्रिप मारू पुलला, आपला होऊन जाईल. प्रोनेटेड ग्रिप वर एक घेऊ रो, केबल रो मशीनवर.
याचे 3 एक मारू 15, 12, 10 सेम आपला तेच रेशो असतो हेवी 15, 12, 10चा. फक्त कधी कधी आपण हेवी वेट मॅक्स वर गेलो की तो होतो 8, 10, 8, 10. पहिला सेट 50 पासून कुठली मारली जात? बघितलं ना. हीच थोडी लोअरला फोकस येईल लॅट्सला आपल्या. लॅक्टोसिमर डॉसिक वर लागते रे. हाईट एवढी आहे. आता नेहमी मारतो ना त्यापेक्षा थोडा 5-1 किलो कमी घेईल म्हणजे आपलं वर्कआउट चांगलं आहे. पहिले आपण हेवी पासूनच स्टार्ट केलाय वर्कआउट. ते चल मार. बॅक फुल भरलेली आहे आपल्या 2 सेट मध्येच. अजून एक बाकी आहे याचा, तो फिनिश करू आता डायरेक्ट आणि नेक्स्ट वर्कआउट कडे जाऊ. आता घेतो करून नेक्स्ट इनवर डायरेक्ट जाऊ. आता जस्ट आपला जिम आहे आणि जिमच्या बाहेर आता यात्रा चालू होती आपली विठ्ठलाची अलिबागची. फुल गर्दी. ए अंकुश आहे त्याला. झाले आपले 2 सेट. आता एक सीटेड आपलं चेस्ट सपोर्टेड रो घेऊ डंबलवर. स्टार्टिंग आपलं जास्त वेट नाही घेत आहे. फर्स्ट 10 kgs घेऊ 10, 15, 20. चेस्ट सपोर्टेड डंबल रो घेऊ. ओव्हरऑल म्हणजे मिड बॅक आणि अपर. मिड आणि अपर बॅकला टार्गेट होतंय माझं. सर्वात बेस्ट वाटते मिड आणि अपर. तुम्हाला थिकनेस तर वाढवायची असली हा सेट तुम्ही वर्कआउट मध्ये ऍड करा. 100% बेनिफिट आहे पूर्ण ग्रोथ मध्ये ओव्हरऑल अपर आणि मिड बॅक मध्ये. बॅक मारतो ना बायसेपला कसा पंप येतोय. शोल्डर बायसेप पूर्ण पुढीमधनं एकदम क्लिअर दिसतोय. म्हणून तो बॅक बरोबर बायसेप ट्रेन करतात कारण बायसेप सोबत होऊन जातं बॅक मध्ये. स्पेशल टार्गेट करायची गरज नाही. इनफ हेवी वेट घेऊन माराल ना बायसेपला, सॉरी इनफ वेट घेऊन हेवी बॅकला माराल. हे ग्रिपानुसार आपला फोरआर्म आणि बायसेप ट्रेन होऊनच जातो. सेपरेट करायची काही गरजच नाही वाटत. फक्त काय हाय इंटेन्सिटी ठेवायची आहे, व्हॉल्यूम लो. म्हणजे थोडक्यात हेवी वेट, परफेक्ट रेप अँड रेप काउंट आपला नॉर्मल असेल म्हणजे ॲव्हरेज बिटवीन 10 to 15, समटाईम्स मे बी 8 or 10. पण तसं तुमचं रेप रेंज कमी असेल तसं व्हॉल्यूम कमी आणि इंटेन्सिटी जास्त आहे वेटची. होल्डिंग स्ट्रेंथ स्लोली पुल करणं ते परफेक्ट पाहिजे यासाठी. बॅकला तर तेच इम्पॉर्टंट आहे. सर्वात मोठा मसल ग्रुप आहे बॅक सोबत लेग सोबतच. तर ते सीट पण 4-3 बस होऊन जातात. 4 बस आहेत. 4 परफेक्ट आहेत मिनिमम. 4 to 5 परफेक्ट सेट वाटतात. आपले झालेले आहेत 3 सुपर लॅट. लॅट पुल डाऊन लास्टला काय घेतोय एंडिंगला थोडा पंप वाटायला आणि थोडा फोकस व्हायला मसलला. लास्टला लो वेटवर मारेन. फर्स्ट घेतला असता तर हेवी मारला असतं, लास्टला लो मारेन. अजून एक सेट बाकी याचा तो कम्प्लीट करतो. रोचा डंबल रो. लास्टला एकदम पंप चेक करू आणि रुटीन रिलेटेड थोडी चर्चा करू. लास्ट सेट कंटिन्यू करू. रात्री घेत झाले आपले पार्शल रेप सोबत फिनिशिंग फॉर्म मारला. झालं वर्कआउट. लगेच कम्प्लीट करू, जरा पंप चेक करू आणि लॉक फिनिश करू. इथेच बिल्डर आहे तिथे फिजिक काढून एकदम. थांबा जरा बघू दे कसं दिसतंय. तुमचं पण टाकतो सगळ्यांचं. सबस्क्राईब केलंस की नाही चॅनलला? हो नक्की केले. फॉर्म चेक करायला गेलो आता. ओके.
फुल स्ट्रेट लॅट्स असा ट्रेन करा ना, असं हातात यायला पाहिजे. हा एवढं लॅट्स मसाला आहे, चीज सारखं हातात येते पूर्ण. आई मी काय बोलते अंकुश, उद्या आपला लेक्स आहे, ते येशील ना लेक्सला सोबत? 100%. Full उद्या मी heavy व्लॉग मध्ये. करतो, उद्या मी व्लॉग करतो. उद्याचा पण दोघं पण करू की हा. उद्याचा पण व्हिडिओ काढतो लेक्सचा. तो हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर थोड्या 2 दिवसात मी तो पण पोस्ट करेन. उद्या लेग्स घेऊ एकदम बेकार हेवीमध्ये. अंकुशला फुल दमवून टाकू, तेल काढू त्याचा. चला पंप चेक केलाय, फिजिक पूर्ण झालेलं आहे आपलं आता. वर्कआउट पंप सगळं. आता फक्त आपलं मील घ्यायचं आहे आणि निघायचं आहे.